हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे। जर आपण दोन व्हिडिओमध्ये ह्या साडीचं कटिंग आणि स्टिचिंग असं पाहिलेलं आहे। अगोदर एका व्हिडिओमध्ये कटिंग आणि त्याच्यानंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये पूर्ण स्टिचिंग म्हणजे पूर्ण शिलाई कशी करायची साडीची ते पाहिलं आहे। तर अशा पद्धतीने आपण दोन्ही पण व्हिडिओ पार्ट 1 आणि पार्ट 2 टाकलेला आहे। पार्ट आहे 3 म्हणजे तुम्हाला ब्लाऊज आणि साडी मला सगळं काही दाखवायचं होतं, त्यामुळे मग मी हे तिसरा व्हिडिओ बनवलेला आहे। एकाच व्हिडिओमध्ये जर बनवायचं म्हटलं तर खूप जास्त असा वेळ लागतो आणि व्हिडिओ खूप मोठा बनतो, अपलोडिंगला खूप मोठा प्रॉब्लेम येतो, त्यामुळे मग असे एक व्हिडिओ म्हणजे असे 3 व्हिडिओ मी बनवलेले आहेत। तर हा बघा पूर्ण रेडी लुक झालेला आहे, म्हणजे वेलवेटची ब्राह्मणी कष्टा साडी। तर ही मोठी साडी दिसती ती 7 वर्षाच्या मुलीची आहे आणि ही छोटी दिसती ती 5 वर्षाच्या मुलीची आहे। आणि रात्रीचा लाईटीचा कलर वेगळा दिसत होता आणि ही दुसऱ्याच्या दिवशीचं शूटिंग आहे, म्हणजे दुसऱ्या दिवशी अगदी प्रकाशामध्ये थोडंसं शूट केलेलं होतं। तर हे कलर बघा किती छान आणि किती उचलून आणि किती सुंदर असा दिसतोय। लाईटीमध्ये थोडासा काळपट दिसत होता, पण ॲक्च्युली हे कलर खूप छान आहे आणि त्या मुलीत ना खूप अशा गोऱ्या आहेत आणि नाजूक आहेत, तर खूप असं छान दिसणार आहे त्यांना त्या साड्या। ॲक्च्युली त्यांनी जर मला फोटोज दिले तर मी फोटो पण लावीन। आणि ह्या साड्यात ना आता गेलेल्या आहेत, सो मी नंतर व्हिडिओ बनवते, अगोदर शूट करून ठेवलेलं होतं। तर खूप छान असं मस्त साड्या बनलेल्या आहेत, खूप छान असं फिनिशिंग वगैरे आलेलं आहे। आणि ती साडी घालून पण पाहिलेली होती मोठ्या मुलीनी 7 वर्षाच्या, ह्या ब्लाऊज पण घालून पाहिला होता, साडी पण एकदम परफेक्ट बसली होती, ब्लाऊज पण एकदम परफेक्ट असा बसलेला होता, पण फोटो काढला नाही, म्हणजे कसं खूप गडबडीत होते, त्यांना पण जायचं होतं आणि मला पण बाहेर जायचं होतं, त्या तितक्यात घ्यायला आल्या आणि मग माझ्या काही लक्षात नाही राहिलं फोटो काढायचं। पण मी त्यांना म्हटलं ज्यावेळेस तुम्ही सगळं दोघींना पण साड्या वगैरे घालतान, ब्लाऊज घालतान, त्यांचं सगळं आवरतान, हे ॲक्च्युली त्यांनी ह्या लग्नासाठी स्टिच करून घेतलेलं आहे, त्यांच्या इथं कोणाचं लग्न आहे तर त्याच्या लग्नासाठी हे घालण्यासाठी म्हणजेच वेअर करण्यासाठी ह्या मुलींसाठी दोन्ही पण सारख्या आणि दोघींना पण अशा साड्या स्टिच करून ब्लाऊज स्टिच करून माझ्याकडून घेतलेल्या आहेत त्यांनी। तर मग त्यांना म्हणलं ज्यावेळेस तुम्ही घालतान त्यावेळेस त्यांचं आवरतान चांगलं त्यावेळेस मला फोटो नक्की टाका, मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती शॉर्ट व्हिडिओ फोटोचा टाकेल। तर ज्यावेळेस टाकतान त्यावेळेस तर तोपर्यंत अशाच पहा साड्या। तर खूप छान अशा मस्त फिनिशिंग आलेला आहे, ब्राह्मणी कष्टा घेतलेला आहे, पॅन्टचा भाग करून घेतलेला आहे पूर्ण, म्हणजे अगदी पॅन्ट घालायची, नॉट बांधायची, झालं। हे तर पहा खूप सुंदर असं लुक आलेला आहे या साडीला आणि खूप छान अशी बनलेली आहे। जर तुम्हाला अशी स्टिच करायची असेल तर आपण कटिंगचा व्हिडिओ, स्टिचिंगचा व्हिडिओ ऑलरेडी टाकलेला आहे आणि ब्लाऊजचा पण व्हिडिओ टाकलेला आहे। तर इथं पहा, मग तुम्ही बघा जाऊन, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल कशी शिवायची वेलवेटची साडी। तर इथं पहा अशा पद्धतीने मस्त असं लटकन लावलेलं आहे, ॲक्च्युली बाहेरनं लावलं होतं तर खूप सुंदर दिसत होतं हे लटकन, असं खाली आल्याच्या नंतर भाई घातल्याच्या नंतर तो खूप छान दिसत होतं। आणि इथं हे दुसरे दिसतात ना ते बेल्ट बनवलेले आहेत मी कमरेचे, सो मी तुम्हाला ते पण दाखवते। त्याला हुक बॅकनी हुक केलेले आहे, जसं तुम्ही साईजनुसार आय करू शकता आणि ते हुक तुम्ही लावू शकता। तर अशा पद्धतीने खूप सुंदर असे बेल्ट पण बनवलेले आहेत आणि मग मी म्हटलं सगळं तुमच्याशी शेअर करावं, दाखवावं, जेणेकरून तुम्हाला कळेल की मी ब्लाऊज आणि साड्या कशा स्टिच केलेल्या आहेत। तर मग म्हटलं ह्याचा पण एक छोटासा व्हिडिओ बनवा म्हणून बनवला। तर व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंट करून कळवा। तर इथं पहा हुक बसवलेले आहे ते बेल्टला, तर खूप छान असं मस्त लुक आलेला आहे, सो खूप सुंदर असं युनिक आलेलं आहे, म्हणजे खूपच छान लुक येणार आहे या साडी, ब्लाऊज आणि बेल्टनी। जसं मी तुम्हाला फोटो दाखवलं तसंच येणार आहे, जसं मी तुम्हाला हा फोटो दाखवलेला आहे, जसा दाखवलेला आहे इथं पहा, तर तसाच हा पण लुक येणार आहे, ह्या पण साडीचा असाच लुक येणार आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा। भेटूया